ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना, तर यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. तर बघू शकता, तुम्हाला जी नवीन साईट आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे म्हणजे रिन्युअल फॉर्म हे सुरू झालेले आहे. तर बघू शकता, ही जी साईट आहे या साईटला तुम्हाला व्हिजिट करावी लागेल आणि यामध्ये जे विद्यार्थी VJNT म्हणजे OBC SBC या कास्टमध्ये असेल तर तुमच्यासाठी तुमचे जे फॉर्म आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी VJNT OBC SBC विभागामार्फत वसतिगृह प्रवेश अर्ज मंजूर झाले असून ते सध्या वसतिगृहात वास्तव्यात आहेत म्हणजे तुम्ही वसतिगृहाला राहत आहात, अशा सर्व विद्यार्थ्यांना 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृह प्रवेश नूतनीकरण म्हणजे रिन्युअल अर्ज सोमवारी 20 तारखेपासून सुरू झालेले आहे. तर याचा अर्थ असा आहे की जे विद्यार्थी वसतिगृहाला आहे, लक्षात ठेवा आधार योजनेचे फॉर्म अजून सुरू झालेले नाही आहे, आधार योजनेला वेळ आहे, परंतु जे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहत आहे त्या विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे म्हणजे वसतिगृह रिन्युअलचे फॉर्म हे सुरू झालेले आहे 20 तारखेपासून. तुम्हाला तुमचा फॉर्म ऑनलाईनमध्ये भरायचा आहे. ऑनलाईनमध्ये फॉर्म भरला की त्या फॉर्मची प्रिंट काढावी लागेल. प्रिंट काढली की त्याला डॉक्युमेंट्स अटॅच करावे लागेल आणि ज्या वसतिगृहामध्ये तुम्ही राहत आहात त्या वसतिगृहाला तो फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागेल. तर जेवढ्या लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता तो फॉर्म भरा. त्यानंतर राहिला प्रश्न आता आधार योजना आणि स्वयं योजना जे NT कास्टमध्ये विद्यार्थ्यांना येते त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच फॉर्म सुरू करून देण्यात येणार आहे रिन्युअलवाल्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे सध्या वसतिगृहवाल्यांनी आपला फॉर्म भरा आणि त्याचप्रमाणे आता OBC डिपार्टमेंटमध्ये नवीन विद्यार्थी जे फर्स्ट इयरला आता जाणार आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी, मेडिकल, आर्ट, कॉमर्स, सायन्स या प्रकारे जेवढेही कोर्स आहे ते विद्यार्थी विचारत आहे की सर वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वयं योजना या संदर्भात संपूर्ण अपडेट कधीपर्यंत येतील. लवकरच अपडेट येऊन जाणार आहे. जशी आता ही अपडेट आली या प्रकारे आता संपूर्ण फॉर्म तुमचे सुरू होऊन जाणार. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह पाहिजे वसतिगृहामध्ये फॉर्म भरा. वसतिगृहामध्ये नंबर नाही लागला, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला डायरेक्टली स्कॉलरशिप तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार. या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि जे विद्यार्थी रिन्युअल आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि आपल्या वसतिगृहाला सबमिट करा. ठीक आहे. आणि कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, वसतिगृह योजना या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.